आज पहिल्यांदा बैलांची भांडणं बघितले मी. तर झालं असं तर नेहमीप्रमाणे मी आपलं काम करू सगळं आलो, पण आज मैदानावर पोरांना क्रिकेट खाताना बघून मला वाटलं त्याला आज क्रिकेट खेळूया. मग आपली टीम तयार करून मी आलो दुकानापाशी. पहिले तर बॉल घेतला कारण आमच्याकडे बॉल नव्हता. मग मैदानावर पोहोचल्यानंतर स्टंप वगैरे तयार करून मैदानावर आल्यावर आयता आम्हाला स्टंप भेटला. स्टंप लावला आणि तारला लावली किपिंग करायला. गाय पण ऑलरेडी फिल्डिंग मध्ये थांबलीच होती. जसं आमचं क्रिकेट खेळायला चालू झालं इकडे बैलांची भांडणं चालू झाली. अरे म्हणलं ही कुस्ती खारा नाहीये, इथं का भांडणं करताय. त्यानंतर क्रिकेट खेळून घरी आलो आम्ही. घरी आल्यानंतर संध्याकाळ झालीच होते. मग संध्याकाळी जेवण वगैरे झालं सगळं आणि गुंडूला म्हणलं जरा झाडू मार आणि आतून टाकून झाडू मारायचं सोडून हा लाटेकाठीचा शो दाखवा लागला. ड्रायव्हर होता म्हणून जरा लवकरच जेवण झालं होतं आणि कधीच्या काळात म्हणलं जरा जिरवण्यासाठी जरा बाहेर जाऊया. पण हे काही सगळेच माझ्या मागं लागले. ह्यांच्या डोक्यात वेगळाच प्लॅन होता. मग आम्ही सहकारनगरला आलो. इकडे आल्यानंतर मग यांचं चालू झालं आम्हाला कोल्ड कॉफी प्यायची. मग आम्ही कोल्ड कॉफीच्या इथं आलो नेहा कॅफे मध्ये आणि इथं कोल्ड कॉफी घेतली. 160 रुपयाचं झालं बाबा. कोल्ड कॉफी आमची झाली तयार. पावती फाडून वगैरे दिले त्यांना आणि कोल्ड कॉफी घेतली आणि मला प्यायचं होतं हॉट कॉफी. मग मला मिळाली नाही. मग बळबळ मला तेच प्यावं लागलं कोल्ड कॉफी. कोल्ड कॉफी पिऊन तिथून आम्ही निघालो. त्यानंतर म्हणे आम्हाला पिझ्झा खायचा. अरे म्हणलं तुम्ही इथे जेवण जिरवण्यासाठी आलाय का अजून पोट भरायसाठी आलाय, मला काही कळानच नाही. मग इथं आलं बळबळ पिझ्झा घ्यायला लावली. परत इथं 140 रुपयाचा फटका बसला. पिझ्झाची ऑर्डर दिली आमची. 38 नंबर होता. त्यानंतर आमचा पिझ्झा आला. सगळे मसाला वगैरे टाकले. खायला सुरुवात केली. जसं पिझ्झा खायला घेतलं बघितलं तर पिझ्झा मध्ये दोरे टाकून दिले. अरे असं कोण दोरे टाकून देतं का पिझ्झा मध्ये? चीज आहे का दोरे मला काही कळा नाही. मग आम्ही तिथं पिझ्झा वगैरे खाल्ला. त्यानंतर आम्ही तिथून निघालो घरी येण्यासाठी. जेवण जिरवण्यासाठी आलो होतो बाहेर, पण जेवण जिरलं नाही. उलटा अजून जास्त पोट भरलं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. धन्यवाद.